नाश्ता करायला या सगळेजण. मी तुम्हाला एक हॅक दाखवणार आहे, हॅक. ओके, तर समजा आपल्याकडे एकच ब्रेडची स्लाईस उरली असेल ना, तर त्याचं ऑमलेट सँडविच कसं बनवायचं ना ते तुम्हाला दाखवतो. इझिएस्ट वे आणि बेस्ट वे टू ईट विथ वन स्लाईस. ओके, म्हणजे आपल्याला 2 ब्रेडच्या स्लाईस खायची गरज नाही आहे. एका ब्रेडच्या स्लाईसमध्ये ब्रेड ऑमलेट कसं बनवायचं. ओके, तर आपल्याकडे आता एकच ब्रेडची स्लाईस उरली आहे आणि याच्याबरोबर सँडविच कसं बनवायचं ना, ऑमलेट सँडविच परफेक्ट, ते तुम्हाला दाखवतो. तर सगळ्यात आधी ना आपल्याला या ऑमलेटचे 4 पीस करायचे आहेत परफेक्ट. ओके, ठीक आहे, 2 पीस आणि परत प्लस साईन करायचं आहे. ठीक आहे, ते 4 पीस झाले. आता याच्यामध्ये ना एक हॅक आहे. ओके, ठीक आहे, यामध्ये ना एक असं 90 डिग्री जो म्हणला आहे ना, तो ब्रेडच्या बरोबर या कॉर्नरला ठेवायचा. ठीक आहे, पहिलं मी तुम्हाला दाखवतो बघा, असं. ठीक आहे, असं कॉर्नरला ठेवायचं आहे, हा 90 डिग्री. तसंच सगळे जे काही 4 पीस आहेत ना, ते असे कॉर्नरला ठेवून घ्यायचे, 4ही कॉर्नरला. ओके, परफेक्ट. आणि हा 4th वन. ठीक आहे, ओके, असे हे 4 कॉर्नरला बसलेत. आता याला मध्ये मस्त स्लाइस मारायचे ब्रेड सोबतच. ठीक आहे, डन. 2 पार्ट झालेत. आता एकदम सिंपल. आता हा पार्ट उचलून याच्यावरती ठेवून द्यायचा आहे, एक्झॅक्टली असा. थांबा, याच्यावरती असं ठेवून द्यायचा. ठीक आहे, आता बघा तुम्हाला साईड व्ह्यूने दाखवतो. हे बघा, आपलं भलं मोठं सँडविच तयार झालं आहे. ठीक आहे, विदाऊट एनी मेस. याला इफ यू वॉन्ट तुम्ही याला प्रेस करू शकता थोडंसं, जेणेकरून ते थोडंसं मस्त बसेल फ्रॉम बोथ साईड. नाव इट इज रेडी टू ईट. सॉस घ्या, ब्रेड ऑमलेट एन्जॉय करा. सो एन्जॉय युअर ब्रेड ऑमलेट. हां, मजा येईल तुम्हाला असं गुबगुबीत ऑमलेट सँडविच खायला. ओके, मस्त सकाळ आहे, पावसाळी वातावरण आहे. आज आम्ही बरोबर सकाळी खूप लवकर 11 वाजता उठलो आहे. अयान पण. अयान कितीला उठलं सकाळी? 11 नंतर. 11 नंतर? किती वाजता उठायला पाहिजे? ॲटलिस्ट 9. 9ला उलटं कर, 6ला उठलं पाहिजे. बघा अजून डोळे चोळतोय. दिखाओ क्या कर रहे हो आप. केलं काय केलं दाखव मला. काल पण केलं, आज पण केलं, बघितलं. दाखव काय केलं. तुझी स्केचबुक आहे काही? हां, बघूया काय केलं स्केचबुकमध्ये. हो, मारीगोल्ड आणि शीप माचीस. माचीस बॉक्स काढलाय ते त्यादिवशी आणि हे काढलं जास्वंद अर्धवट राहिलेला. ओके, आणि आला हे काय नारळ. हो, वाव, खरोखर वाटतं. मी घेऊ का आला. छान झालं नारळ स्केचिंगमध्ये. आणि हा माणूस बुलबरीन. सुपर. हे क्लिप काढलं, चिमटा क्लिप. अरे हां, चिमटा. कपडे सुकत घालतो ना, त्याला चिमटा लावतो आपण. हे पण ते रफ स्केचेस त्याचे. हे ठीक आहे, आपण हे बघा पर्स्पेक्टिव्ह शिकतोय आयांसोबत. मी पण शिकतोय, तो पण शिकतोय. तर पर्स्पेक्टिव्हमध्ये ना अजून काही आहे का वेगळं? हां, शेडिंगसोबत. ठीक आहे, हे बघा शेडिंगसोबत तुम्हाला दाखवतो. तर हे व्हॅनिशिंग पॉईंट आहेत 2 आणि ही लाईन त्याला जॉईन करणारी. ठीक आहे, तर या लाईनच्या वरती जे पण असतं ना, ते अबाव आय लेवल असतं. आणि या लाईनच्या जे पण खाली असेल ड्रॉइंग, त्याला बिलो आय लेवल बोलतात. त्यामुळे आपला बिलो आय लेवल असल्यामुळे याचा आपल्याला टॉप अँगल दिसतोय, हा सरफेस. आणि अबाव आय लेवल असल्यामुळे आपल्याला या क्यूबचा बॉटम दिसतोय आपल्याला. ठीक आहे, त्याने शेड पण केलं आहे. याचं लाईट डिरेक्शन इथून असेल तर हा पार्ट डार्क आहे, सेमी डार्क आहे. ठीक आहे, असं त्यांनी स्टडी केलेलं आहे. आणि हे काय आहे, हे प्लान्स आहेत ना, फ्लोअर प्लान. ओके, या पेजवर आहे. ठीक आहे, तर असे फ्लोअर प्लान असेल आपल्याकडे, टॉप अँगल आणि साईड व्ह्यू, तर आपण त्याला 3D ड्रॉइंगमध्ये पण कन्वर्ट करू शकतो पर्स्पेक्टिव्हमध्ये. तर त्याचा पण स्टडी चालू आहे. ठीक आहे ना यान, बरोबर ना. ओके, सुपर. बघूया आम्हाला कसं करतोस, आम्हाला शिकवशील का? सगळ्यांना आवडेल शिकायला यार पर्स्पेक्टिव्हमध्ये, कारण की हे 3D सॉफ्टवेअरमध्ये करायला खूप इझी झालं आहे ना. पण त्याचं बेसिक आपल्याला माहीत नसेल तर आपल्याला क्लिअर नाही होणार ना कसं वर्क करते ते. तर आम्हाला शिकव ना यार. मला शिकतोय मी. स्वतः शिकतोय ना, हां. तर तू शिकशील तर आम्हाला पण थोडं थोडं शिकवत जा. ठीक आहे, ओके.
ओके, तर लास्ट टाईम मी तुम्हाला 8 बिलो हा मूवी सजेस्ट केला होता. ठीक आहे, तर अजून एक मूवी तुम्हाला सजेस्ट करतो. तो त्याहूनही बेस्ट मूवी आहे. जर कोणाला पेट्स आवडत असतील तर हची अ डॉग्स टेल हा मूवी तुम्ही नक्की बघा. एका डॉगवर तो बेस आहे आणि खूप टचिंग मूवी आहे. ज्यांना कोणाला पेट्स आवडत असेल त्यांच्यासाठी हा मूवी म्हणजे एकदम बेस्ट सजेशन असेल. ओके, किंवा ज्यांना पेट्स आवडत नसेल त्यांनी तर नक्कीच बघा. मे बी तुम्हाला पेट्स आवडायला लागतील.